तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून भारताने इतिहास घडला आहे मित्रांनो. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. 255 रन करणं फायनलला हा देखील इतिहास आहे आणि आतापर्यंत ज्या देशानं वर्ल्ड कप ठेवला होता तो देश आतापर्यंत कधी वर्ल्ड कप जिंकला नव्हता. तोही जिंकून इतिहास घडवला आहे आणि बॅक टू बॅक लगातार 2 वर्ल्ड कप हे अजून कोणी जिंकलं नव्हतं. भारताने ती लगातार बॅक टू बॅक जिंकून तेही इतिहास घडला आहे मित्रांनो. काय शानदार मॅच झाली. फायनलला 255 रन करणं, प्रेशर मॅचला रन करणं म्हणजे खरंच फार अवघड काम असतं आणि ते काम करून दाखवलं आहे आणि ह्याचं श्रेय जातं फक्त संजू सॅमसनला आणि विकेटमध्ये बुमराला मित्रांनो. कारण बॅक टू बॅक 3 मॅचला 50 करणं सोपं नसतं. प्रेशर मॅचला 2 तर मॅच नॉकआउट होत्या. त्या संजूमुळेच आपण इथपर्यंत आलो होतो आणि संजूमुळेच आज वर्ल्ड कप जिंकलेला आहे. जो प्लेयर की इतके दिवस बाहेर होता, त्याचं कुठं नावही नव्हतं. न्यूझीलंड विरुद्ध खराब प्रदर्शन केल्यामुळे त्याला वर्ल्ड कपमध्ये डिचू भेटला होता. तरी देखील नशीब बघा कसं पलटतं. नशीब कधी संधी ती सांगता येत नाही. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे मित्रांनो. ते सोनं आज संजूने करून दाखवलं आणि आज इतिहासामध्ये नाव कोरलं आहे मित्रांनो. कारण आज जे वर्ल्ड कप जिंकला त्यात सिंहाचा वाटा म्हणजे संजूचा आहे. आजही संजूने 89 रनची खेळी केली आहे मित्रांनो. त्या खेळीमध्ये 8 षटकार आणि 5 चौकार होते मित्रांनो. फक्त 46 बॉलमध्ये 89 रनची दमदार सुरुवात करून दिली आणि विशेष म्हणजे इतके दिवस ज्याची बॅट शांत होती तो अभिषेक शर्मा आज महत्त्वाच्या मॅचला खेळला आहे. मी म्हणलं होतं मोठे प्लेयर कधीही मोठ्या मॅचलाच खेळतात, कारण त्याला जर आज खाली बसवलं असतं तर आज स्कोर आपला एवढा झालेला नव्हता. आज त्यानं दमदार 50 केलेली आहे. अभिषेकनं पण आज चांगली सुरुवात केली 50 करून. त्यानं पण आज जे लोक नाव ठेवत होते त्याचं आज तोंड बंद केलेलं आहे मित्रांनो. आज महत्त्वाच्या टाईमला त्याचा फॉर्म परत आला. ईशाननं पण 50 केली. ईशाननं पण चांगली केली आहे मित्रांनो. अभिषेकनं 21 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली तर ईशाननं 25 बॉलमध्ये 54 रनची. त्यानंतर पडझड सुरू झाली होती मित्रांनो, कारण एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट गेले. वाटत होतं भारत अगोदर की 270च्या पुढं जाईल, 300च्या जवळ जाईल, पण लगातार 3 विकेट एका ओव्हरला गेले. दुसऱ्या ओव्हरला रन कमी निघाले. 2 ओव्हर पार खराब गेली. पण शेवटच्या ओव्हरला दुबे आला आणि एकाच ओव्हरला जवळपास 24 रन काढले मित्रांनो. 8 बॉलमध्ये 24 रन काढून त्यानं भारताला 255 रनपर्यंत नेऊन दिलं. आणि बॉलिंगला तर आपला बुमराह होताच. बॉलिंग शानदार झाली यावेळेस. मी अगोदरही म्हणलं होतं की भारत आरामात हा वर्ल्ड कप जिंकणार, कारण गेल्या वेळेस जसं झालं होतं तसं होणार नाही यावेळेस. कारण सेमीफायनलला बघितलो आपण, इंग्लंड फार जवळ आला होता, तोंडचा घास काढून घ्यायचा याच्यावर होता. पण यावेळेस तसं काही होणार नाही. मी अगोदर सांगितलं होतं तारीख भारताच्या फेवरमध्ये आहे आणि भारतीय टीमचं प्रदर्शन पण खूप चांगलं आहे. त्याप्रकारे प्रदर्शन झालं. बॉलिंगमध्येही बुमराहनं 4 विकेट घेतलं आणि अक्षर पटेलनेही 3 विकेट घेऊन भारताला दमदार असा विजय नोंदवून दिला आहे मित्रांनो. तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताने नाव कोरून इतिहास केलेला आहे मित्रांनो. त्यामुळं सर्वांना या वर्ल्ड कप विजयाबद्दल भारतीय टीमला शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा मित्रांनो. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.